आम्ही जात आहोत सफाळ्याला संजीवनी फार्म अँड रिसॉर्टला आणि आज आम्ही करणार आहोत फुल मजा. टेंटमध्ये राहणार आहोत रात्री आणि बार्बेक्यू होणार आहे आणि फुल ऑन मस्ती म्युझिक असणार आहे, स्विमिंग पूल आहे आणि फुल ऑन धमाल होणार आहे. आणि आम्ही सगळे 11 जण आहोत टोटल फॅमिली. आम्ही आता ह्या मोठ्या रिक्षामध्ये बसलो आहोत सर्वजण. 11 जण आहोत आम्ही आणि आता आम्ही बाय रोड सफाळा स्टेशनला उतरून वाकोणसरला जात आहोत. हे सर्व मंडळी आमच्यासोबत इथे बसले आहेत आणि हे पाठीमागे सगळे आपले सप्तशृंगीचे मित्रमंडळी सगळे इथे पुढे बसले आहेत. आणि ही श्वेता काकी. मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत संजीवनी फार्म अँड रिसॉर्टला. सगळे हळूहळू सेटल झालेले आहेत. अँड दिस इज मिसेस काटकर अँड मिस्टर काटकर. दे आर व्हेरी रिलॅक्स्ड. दे आर लव्हिंग दिस प्लेस अ लॉट. म्हणजे त्यांना मला वाटते गावानंतर आज ही जागा प्रचंड आवडलेली आहे आणि ते खूप एकदम निशब्द आहे. त्यांच्याकडे शब्द नाही ते आनंद व्यक्त करण्यासाठी. हे आता काय प्लॅन आहे? व्हॉट इज द प्लॅन? हे आता प्लॅन काय आहे निर्वी? आता तू काय करणार आहेस? स्विमिंग पूलला जाणार आहे. चला मग आपण स्विमिंगला जाऊया. स्विमिंग पूलच्या मजेनंतर आता आम्ही चाललो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी. लेट्स गो. दिस इज अ कॅफेटेरिया अँड एव्हरीबडी इज हॅव्हिंग वडापाव. मित्रांनो, रात्र झालेली आहे. आम्ही आमच्या टेंटकडे सगळीकडे कॅम्प फिरून परत आलेलो आहोत आणि ते सगळीकडे लाइटिंग लावलेली आहे छानपैकी. नमस्कार मित्रांनो, आजची सकाळ आता ब्रेकफास्ट करून झालेला आहे आमचा. हे आमचे टेंट्स आहे जिथे आम्ही रात्री थांबलो होतो. आता आपण जरा फार्मचं व्हिजिट करतो आहे. थोडंसं बघूया आपण फार्ममध्ये काय काय आहे. एखादे गाईड काका मिळाले तर आपण त्यांनासुद्धा घेऊन जाऊ सोबत. सो हे लॉन आहे जे आपण लॉनवरती रात्री खेळत होतो, पकडापकडी आणि बॅडमिंटन खेळत होतो आपण. खूप छान परिसर आहे, वातावरणसुद्धा मस्त आहे. तुम्ही टेंट बघू शकता आणि लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे. तिथे कॉमन वॉशरूम्स दिलेले आहेत. वॉशरूम्स आणि टॉयलेट 3 वॉशरूम आणि 3 टॉयलेट जेंट्स आणि लेडीज प्रत्येकी दिलेले आहेत. तिथे तुम्ही वापरू शकता जर तुम्ही टेंटमध्ये राहत असाल तर. जर तुम्ही कॉटेजमध्ये राहत असाल तर ते आतमध्येच तिकडे सोय केलेली आहे. पण टेंटसाठी तुम्हाला इथे तुम्ही यूज करू शकता हे कॉमन वॉशरूम्स. आणि हे गरम पाण्याची सोय इथे केलेली आहे जी तुम्ही आंघोळीसाठी वापरू शकता. गरम पाणी इकडे सकाळी आंघोळ करायला दुसऱ्या दिवशी. मित्रांनो, हा सुंदर लेकचा परिसर आहे इकडे. जर तुम्ही बघत असाल तर ते छान असं. पण ह्याच्यामध्ये बोटिंग करत नाहीत सहसा काहीच. आणि तिथे समोरच्या बाजूला तिकडे ते टायर्स ठेवलेले आहेत. मला वाटते फिशिंगसाठी हे वापरलं जातं बहुतेक ह्या ठिकाणी. इथे पुढे आम्हाला 2 बैल दिसत आहेत. ते बांधलेले बैल आहेत. ते काका म्हणाले की ते काही त्यातला एक बैल जरासा हे आहे
मारकुटे आहे, पण आपण आपला रस्ता बनवून साईडनीच जाऊया. या बैलाचं नाव काय हो? लाला आणि काल्या. अच्छा, पण हे शेतीसाठी वापरतात. हे बैल कशासाठी आहे? बैलगाडी. अच्छा, बैलगाडी. हां हां. अच्छा अच्छा अच्छा. मारतं कुठचं तो नाही काय करत. जाऊ शकतो ना. पुढे जा पटकन. लाल्या आणि काल्या अशा या 2 बैलांची नावं आहेत आणि ते बैलगाडीसाठी वापरलं जातं. हा सुट्टाच असतो. कुठे गेलं ना तिकडे पाठीपाठी गावात येत नाही, दिसलो ना तिकडे तिकडे ओढत. अच्छा. हा खतरनाक. मित्रांनो, ही सुरूची बाग आहे आणि या सुरूच्या बागेतनं आपण आता चालणार आहोत पुढपर्यंत. इतकं सुंदर दृश्य आहे ना, म्हणजे तुम्ही जर पहाटे जर आलात अर्ली मॉर्निंग तर तिथे हे तर एकदमच खूपच सुंदर वाटेल तुम्हाला. म्हणजे एकदम हे बघा, हे छान आहे एकदम. बघा अगदी डेप्थपर्यंत. म्हणजे इथे तुम्हाला प्री वेडिंग शूट वगैरे जर काही करायचं असेल तर तुम्ही जरूर या फार्मला व्हिजिट करू शकता, कारण खूप छान लोकेशन आहे. सो आपण आता हळूहळू पुढे जाऊया. इतकं सुंदर आहे, पीसफुल आहे, गर्दी नाही आहे आणि मुंबईपासून इतक्या जवळ, इतक्या शांत जागी आपण येतो. आपल्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये जर तुम्हाला ब्रेक करायचं असेल तर तुम्ही नक्कीच या फार्मला व्हिजिट करा. तर हा बोटिंग लेक आहे. इथे आम्ही आत्ता एक किंगफिशर स्पॉट केला. हे बघा, इथे बोटी लावलेल्या आहेत. ह्या बोटींमधनं आपण बोटिंग करू शकतो. स्वतःहून सेल्फ यायचं आणि बोटिंग करायचं आहे. त्यामुळे काय असं नंबर वगैरे पण आहे, गर्दी पण नसते. बाकीच्या ठिकाणी जनरली तुम्ही बघाल तर बोटिंगसाठी खूप गर्दी असते. आम्ही विहारला पण गेलो होतो, तिथे खूप गर्दी असते बोटिंगसाठी. मग इथे तुम्हाला तेवढी गर्दी नाही मिळत आहे. ते खूप शांत आहे, त्यामुळे हे छान आहे. म्हणजे इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. तुम्ही बघू शकता आता आमचे काही मेंबर्स बोटिंगसाठी आलेले आहेत इथे. आता बोट पुढे गेलेली आहे. हा आहे स्विमिंग पूल. इथे लहान मुलांसाठी हा छोटा स्विमिंग पूल आहे आणि तिथे पुढे जर तुम्ही गेलात तर पुढच्या साईडला तिथे ॲडल्टसाठी आहे. थोडासा म्हणजे अगदी कमरेपर्यंत पाणी आहे तिथे, एवढं काही खोल नाही आहे. त्यामुळे तुम्ही मस्तपैकी आल्यानंतर इथे रिलॅक्स करू शकता, खेळू शकता. बॉल्स वगैरे देतात, बॉल देतात खेळायला आणि फ्रिस्बी घेऊन येऊन खेळू शकता तुम्ही इथे. आणि स्वच्छ स्विमिंग पूल आहे, असं काही त्याच्यात माती वगैरे असं काहीच मला दिसणार नाही. खूप छान आहे. तुम्ही नक्की आलात तरी ते स्विमिंग पूलला नक्की व्हिजिट द्या आणि एन्जॉय करा तुम्ही.